1962 मध्ये जग न्यूक्लिअर वॉरच्या एका इंचावर होतं, कारण सोव्हिएट युनियनने मिसाईल्स ठेवल्या होत्या अमेरिकेपासून फक्त 90 मैल्स दूर. आज 2026 मध्ये परत तीच कथा सुरू झाली. रशिया परत क्युबाच्या जवळ येतोय. एका छोट्या आयलंडने 60 वर्षात दोनदा जगाला युद्धाच्या उंबरठ्यावर आणलं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता जगात काय चाललंय. क्युबा अमेरिकेच्या मेनलँड पासून 90 मैल्स दूर आहे, स्ट्रेट ऑफ फ्लोरिडा पार करून. हे लोकेशन त्याला गल्फ ऑफ मेक्सिको आणि अटलांटिक कॅरिबियन सी च्या लेन्समध्ये अगदी जवळ ठेवतं. अमेरिकेच्या 50% इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट गल्फ कोस्टच्या पोर्ट्स बनून जातात आणि त्या पोर्ट्सला एकमेव एक्झिट पॉईंट म्हणजे स्ट्रेट ऑफ फ्लोरिडा, जो क्युबाच्या अगदी जवळून जातो. म्हणजे क्युबाला हवं असेल तर अमेरिकेचं अर्ध ट्रेड ब्लॉक करू शकतो. 2025 मध्ये रशियाने क्युबाशी नवीन डिफेन्स ट्रीटी केली. युक्रेन वॉरमध्ये अमेरिकेने टॉमोहॉक मिसाईल्स देण्याच्या धमकीला उत्तर म्हणून हे रशियाने केलं. रशियाला माहीत होतं क्युबामध्ये मिसाईल्स ठेवल्या तर अमेरिकेला तेच वाटेल जे 1962 मध्ये वाटलं होतं. आज क्युबा आर्थिक दृष्टीने पूर्णपणे कोसळला आहे. त्याच्याकडे फ्युएल नाही आहे, टुरिस्ट येत नाही आहेत, कॅश नाही आहे. व्हेनेझुएलाकडून येणारं ऑइल देखील या युएसएमुळे बंद झालं आहे. युनिव्हर्सिटीज बंद कराव्या लागल्यात. जानेवारी 2026 मध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलाचे प्रेसिडेंट मदुरोला पकडलं होतं आणि आता लक्ष क्युबाकडे वळलंय. हे ट्रम्पने लास्ट टाइम मेन्शन देखील केलं. नेक्स्ट इज क्युबा. जिओग्राफी कधी बदलत नाही, फक्त त्याचं इम्पॉर्टन्स बदलतं. 1962 मध्ये क्युबा जगाच्या केंद्रस्थानी होतं, मग दशकांसाठी विसरला गेला आणि आता 2026 मध्ये परत महत्त्वाचा बनलाय. क्युबाची लोकेशन तीच आहे, पण कोणाशी भांडतंय त्यानुसार त्याची व्हॅल्यू ठरते. भारताच्या अंदमान निकोबार आयलँड्सबद्दलही हेच खरं आहे. आज शांत वाटतात, पण उद्या जिओ पॉलिटिक्स बदललं तर तेच जगाचं सेंटर बनते. जिओग्राफी स्लीपिंग पॉवर असते, ती कधी ॲक्टिव्ह होईल हे फक्त वेळच ठरवू शकते. पाहत राहा जगात काय चाललंय.